सिन्नर तालुक्यातील दापूर येथे हेल्दी फूड्स डेअरीचा 6वा वर्धापन दिन उत्साहात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. हेल्दी फूड्स डेअरी दापूर यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्ताने रक्तदान शिबिर, सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं. या सामाजिक उपक्रमाला माजी विद्यार्थी मित्र परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 50 ते 60 माजी विद्यार्थी मित्रांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला हेल्दी फूड्स डेअरीचे चेअरमन शरद शंकरराव आव्हाड, संजय शंकरराव आव्हाड, संजय सांगळे, मनोज सांगळे, संदीप शेठ आव्हाड, कुणाल संदीप आव्हाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर किरण भंडारी, सिन्नर, सोमनाथ शेटवाग, गोविंद केदार यांच्यासह जनकल्याण रक्तपेढी नाशिक येथील डॉक्टर, कर्मचारी, स्टाफ यांनी रक्तदान शिबिरासाठी विशेष सहकार्य केलं. कार्यक्रमाला टीएलसी सिन्नरचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी परिवारातील दीपक घुले, रमेश आव्हाड, समाधान आव्हाड, पंढरी दातीर यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर दूध संकलन केंद्र चालक हेमंत आव्हाड, दातलीचे सरपंच दादा ठाकणे, प्रतीक खताळ, हेल्दी फूडचे सर्व कर्मचारी, अधिकारी वर्ग, वाहतूक प्रतिनिधी, माजी विद्यार्थी मित्रपरिवार तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेल्दी फूड्स डेअरीचा 6वा वर्धापन दिन केवळ आनंदाचा सोहळा न राहता रक्तदानासारख्या समाज उपयोगी कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे, रक्तदात्यांचे, कर्मचारी वर्गाचे, माजी विद्यार्थी मित्रांचे तसंच उपस्थित हितचिंतकांचे हेल्दी फूड्स डेअरीच्या वतीनं अभिनंदन करून मनपूर्वक आभार मानण्यात आले. हेल्दी फूड्स डेअरीच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्तानं संपूर्ण हेल्दी फूड्स परिवाराला यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. रक्तकेंद्र नाशिक यांच्यातर्फे जास्तीत जास्त रक्तदान करावे अशी विनंती सर्व रक्तदात्यांना. आज आमचे परम मित्र, बालमित्र श्री शरद आव्हाड यांच्या हेल्दी फूड्स दापूर आपल्या 6व्या दिनानिमित्त आम्ही सगळे मित्र इथे जमलो आहोत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. ते पण अतिशय उत्साहात इथे चालू आहे. शरद हे डेअरीमधले एक मास्टर माणूस आहे. बऱ्याच वर्षापासून त्यांनी डेअरीची डिग्री घेतलेली, भरपूर अनुभव आहे. त्यांचे हेल्दी फूड्स अत्यंत उत्तम रीतीने, अतिशय सगळे हायजेनिक पद्धती फॉलो करून अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. त्यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब गोंदेश्वर, सिन्नर, TLC नाशिक आणि पूर्ण मित्रपरिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. वर्षानुवर्ष हा उपक्रम त्यांनी जोपासावा अशाही विनंती आणि शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. हेल्दी फूड्स या डेअरीच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आमचे मित्र उद्योजक श्री शरद शंकरराव आव्हाड हे अल्पावधीतच यांनी या डेअरी व्यवसायामध्ये आपलं खूप मोठं नावलौकिक कमावला. स्वतः दुग्ध व्यवसायाशी संबंधित त्यांची शिक्षण असल्यामुळे त्यांनी विविध दुधापासून बनवलेले विविध पदार्थ, दही, ताक असेल, पनीर असेल, दूध असेल, त्याचप्रमाणे आता ते नवीन मिठाई आणि पेढे याच्यात ते पदार्पण करत आहे. मी माझ्या रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नरच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने या हेल्दी फूड डेअरीला त्याच्या वर्धापन दिनानिमित्त सुख, समृद्धी आणि भरभराटी चिंतितो. आज हेल्दी फूडच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही इथं एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. आम्ही सिन्नर तालुक्यातील जनतेसाठी आज चांगलं दूध मिळावं आणि उत्पादकांना वेळेवर सर्व्हिस मिळावी म्हणून 2020 साली हेल्दी फूड नावाचा प्रकल्प दापूर येथे सुरू केला. आज त्याचा 6वा वर्धापन दिन आहे. आम्हाला आनंद वाटतो की या 6 वर्षात आम्ही शेतकऱ्यांना वेळेवर त्यांच्या मालाचा मोबदला दिला, त्यांना नवीन व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस दिल्या आणि ग्राहकांपर्यंत नावाप्रमाणे, हेल्दी फूडच्या नावाप्रमाणे हेल्दी प्रॉडक्ट आम्ही दिले. आणि आज या 6 वर्षाच्या
प्रवासाबरोबर आम्हाला जे काही आमचे दूध उत्पादक आहे, शेतकरी आहे किंवा दूध विक्रेते आहे किंवा आमचे स्टाफ आहे, ज्यांनी आम्हाला बहुमूल्य आधार दिला किंवा सपोर्ट केला, त्यांचे पण आम्ही आभार मानतो. भविष्यातही हेल्दी फूड अजून चांगले उत्पादने बाजारात आणेल आणि त्या सर्वांना आपण भरभरून प्रतिसाद द्यावा अशी नम्र विनंती. तसेच आज एक नोबल कॉजसाठी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. आम्हाला यामध्ये रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर आणि TLC नाशिक यांचं पण बहुमूल्य सहकार्य लागले. त्यांचे पण आमचे हेल्दी फूडसाठी आभार. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी युनुस मणियार, दापूर.